सुप्रभात मंडळी, कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळचे वाजले 8 आणि गावच्या ठिकाणी लवकर भूक लागते. न्याहारीची सवय लागली मला लवकरात लवकर न्याहारी करायची. तर आधी न्याहारी करतो, मग तुम्हाला भेटूया. पाणी गेला, पाणी फिरव व्याने. तर मंडळी, नाश्ता करायला आलोय. न्याहारी, आणि गावच्या ठिकाणी लवकरच न्याहारी केली जाते. भूक पण तशी लवकरच लागते. चला या न्याहारी करायला. वाटाण्याची भाजी आणि तांदळाची भाकरी. आता मस्त ताव मारतो. तर मंडळी, नाश्ता करून झालेला आहे आणि इकडे माझी मुलगी बघा, छकुली. छकुली हाय कर सगळ्यांना. हाय कर कर असं हाय कर कर. हां कर, हाय कर, असं कर, असं कर. बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. त्यानं लहान आहे ते, अजून 1.5 वर्ष नाही झालंय आणि बोलत नाही अजून. ठीक आहे. बाकी आजचा दिवस कसा असेल का माहिती नाही. चला आपण एक फेरफटका सुद्धा मारायचा आहे बाहेर. जरा दुकानावर सुद्धा जाऊन येतो, काम आहे थोडं. छकुली खेळते बघा कशी. बसू नको, घाण आहे छकुले. शी वय तिकडे. उठ 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 उठ. हा, जा खेळ जा. तेव्हा बॅट आहे, तेव्हा बॅट आहे, बॅट आहे, घे.
ती बघ बॅट आहे तिकडे, जा बॉल आहे तो बघ. तर मंडळी असाच एक फेरफटका मारण्यासाठी आपण चाललो दुकानावर. दुसऱ्या वाडीमध्ये दुकान आहे मित्रांनो. सकाळचं जे वातावरण आहे ना, गावाकडचं वातावरण एकदम शांत असतं, मजा असते यार. आणि सध्या मे महिन्याचं टायमिंग म्हणजे लग्न सराई सगळीकडे वाजतंय गाजतंय. त्याच्यानंतर वाडी पूजा असतात, कार्यक्रम असतात. आमच्यासुद्धा वाडीचे कार्यक्रम आहेत. 10 तारखेला पूजा आहे, त्या दिवशी लग्न आहे. त्याच्या आदल्या दिवशी आहे ना हे कॉम्पिटिशनच्या हे आहेत, म्हणजे संगीत खुर्ची किंवा स्पर्धा, लहान मुलांच्या मोठ्यांच्या स्पर्धा आहेत. मजेशीर भाग असतो एक. मित्रांनो इकडे आहे ना एक शंभू महादेवाचं मंदिर आहे. चला आपण जाऊया, जरा पाया पडूया, तेवढं मन प्रसन्न होईल. या ठिकाणी पाहू शकता, हे जवळच आहे, हे खालती हे पहा. हे पाहू शकता महादेवाचं मंदिर. ओम नमः शिवाय. मित्रांनो खूप छान मंदिर आहे आणि मन प्रसन्न झालं. चला आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो लग्न सराई असल्यामुळं लग्नाची गाणी वाजतात ना, एवढं भारी वाटते गावाला. किंवा जरी पूजा असेल आणि पूजेची गाणी लावलेली असेल, खूपच भारी वाटतात यार. ते एक माहोल आहे ना, वेगळाच होऊन जातो, पूर्ण वातावरण दुमदुमून जातं. मजा असते गावाला. मित्रांनो ही आहे ना आमच्या गावची बोरवेल. पहिल्यांदा हे एक हाताने आपसतात ना, अशी बोरिंग होती. आत्ता मग पाईप लावलेत. तर मित्रांनो ह्या बोरिंगला एवढं पाणी आहे. मित्रांनो या बोरिंगला एवढं पाणी आहे ना की अख्ख्या गावाला ते पाणी पुरतं. कमाल आहे ना. ह्या पट्ट्याला खूप पाणी आहे. इकडे पाहायला गेलं ना, इकडे खूप पाणी आहे. तिकडे समोर बघा, तिकडे पण बोरवेल लावले. आणि मित्रांनो पाहू शकता, हा जो डोंगर आहे ना, ह्या डोंगराच्या पलीकडे आंबेरे खुर्द हे गाव. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, जो रस्ता तिथे संपलाय ना, इकडे 3-4 दुकानं आहेत. काय घ्यायचं झालं ना तिकडे यावं लागतं. आणि नवीन पद्धतीने बांधलेली घरं पहा, आमच्या कोकणी स्टाईलनं. कोकणामध्ये अशी घरं बांधली जातात. हे पाहू शकता शांताराम हुमणे यांचं दुकान. लहान मुलांचा खाऊ ठेवला इकडे. थँक्यू. काय बोलता, कसे आहेत बाकी? ओके. चला आता मंडळी इकडून असाच एक फेरफटका मारायला आलो होतो. चला आपण आता आपल्या घरी जाऊया. किरण
मित्रांनो शेवरीचं झाड बघा केवढं मोठं झालंय. मित्रांनो इकडे पाहू शकता अगदी जवळ घर आहेत. आणि मित्रांनो इकडे आहे ना, इकडून आमची भोवडवाडी ही हद आहे. ही हद्द अशी ते पहा आपलं घर. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे एंड करतोय. हा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल. भेटूया का नव्या व्हिडिओमध्ये. तिथं पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.